रेस्टॉरंटसारखी आपण व्हेज कढाई रेसिपी बनवतो मित्रांनो. सुरुवातीला ऑइल टाकून आपण पॅनवरती व्हेजिटेबल आपण शालो फ्राय करून घ्यायच्यात. आता हे व्हेजिटेबल्स थोडे कडकवाले आहेत म्हणून आपण इथे पहिल्यांदा हे टाकतोय. नंतर आपण कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेणार आहोत. यांना हाय फ्लेमवरती मस्त शालो फ्राय करून घ्या. थोडीशी हळद आणि मीठही टाका याच्यामध्ये, म्हणजे ते मस्त एकदम प्रॉपर फ्राय होऊन येतील आणि सॉफ्टही होतील. हे साईडला ठेवून द्या. परत थोडंसं ऑइल टाकून आपण कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेणार आहोत हाय फ्लेमवरती एक पटकन 2-3 मिनिटावरती. परत एकदा थोडंसं ऑइल टाका, जिरा टाका, त्याच्यावरती टाका चॉप केलेली मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, ती सगळी परतवून घ्या तेलासोबत. त्यानंतर चॉप केलेला कांदा याच्यामध्ये टाका, तोही मिक्स करून घ्या. इथे आपल्याला थोडे मसाले टाकायचे ज्याच्यामध्ये हळद आहे, लाल तिखट आहे, थोडंसं आपल्याला व्हेज कढईवाला थोडासा व्हेजची भाजीचा एक मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये, जो तुम्हाला मी डिटेल कॅप्शनमध्ये देतो तोही टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायची ही भाजी. इथे आपल्याला ॲड करायचं टोमॅटोची प्युरी, थोडंसं मीठ टाकायचं. ही टोमॅटोची प्युरी पण आपल्याला शिजून घ्यायची आहे. हे सगळं शिजून झाल्यानंतर याच्यावरती ते व्हेजिटेबल्स आपण फ्राय केलेलं ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं ही व्हेजिटेबल पूर्ण शिजून घ्यायचे, कुक करून घ्यायचे आहेत. आता हे कुक करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती ॲड करायचं थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी, हे सगळं टाकून तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे टाकायची आपल्याला थोडीशी मस्त अशी कोथिंबीर फ्रेश कट केलेली, थोडीशी फ्रेश क्रीम टाकायची, थोडी साखर टाका म्हणजे थोडा स्पायसी असं कंट्रोल होण्यासाठी, आणि मस्तपैकी सर्व करा ही व्हेज कढई रेसिपी. एकदम सिंपल आहे, मजेदार आहे. डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करते, नक्की ट्राय करून बघा आणि मला